मित्रांनो, स्वागत आहे आपलं नोकरी किडा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण 10 IMP प्रश्न जेणेकरून आता जी होणारी आगामी जी पोलीस भरती आहे यासाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की आपण जे वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले जातात असे IMP प्रश्न पाहणार आहोत व आगामी होणारी ST महामंडळ भरती सुद्धा या फायद्याचे ठरणार आहेत. कारण आपण प्रश्न असे पाहणार आहोत ते जेणेकरून ते तुमच्या मेरिटचे टर्निंग पॉईंट असतील. तर आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पाहूया आजचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशात संबोधले जाते? तर याचा अर्थ जिथे सूर्य उगवतो तो देश. इसवी सन 7व्या शतकात सम्राट शोतो यांनी चीनला पत्र देऊन ज्यामध्ये त्यांनी स्वतःला सूर्योदयाच्या देशातील सम्राट असे संबोधले होते, तेव्हापासून जपानला उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जपान. प्रश्न क्रमांक 2. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? तर मित्रांनो, हा प्रकल्प महाराष्ट्राला प्रचंड आस्था प्रमाणात स्वच्छ जल, विद्युत ऊर्जा पुरवतो व राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीत याचा मोठा वाटा असल्यामुळे या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे कोयना. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रात एकूण 3.5 शक्तिपीठ पैकी अर्धे शक्तिपीठ कोणते आहे? तर मित्रांनो, 3.5 शक्तिपीठापैकी 3 शक्तिपीठे हे कोणती आहेत? तर ते कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर, तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिर व माहूरमधील रेणुकादेवी हे 3 शक्तिपीठे आहेत. व 3.5 व अर्ध शक्तिपीठ हे ऑप्शन क्रमांक सी, सप्तशृंगी आहे. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची स्थापना मलिक अंबर हे अहमदनगर सल्तनतचे मंत्री होते. तर ह्या जिल्ह्याचे औरंगाबाद नाव बदलण्यापूर्वी ह्याचे नाव खडकी होते. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मलिक अंबर. प्रश्न क्रमांक 5. भारतातील पहिली AI अंगणवाडी कोठे सुरू करण्यात आली? तर मित्रांनो, हा चालू घडामोडीवरील प्रश्न आहे. तर हा 100% येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला दिसेल. कारण हा प्रश्न 100% पोलीस भरतीला पडणार म्हणजे पडणारच. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 6. येरवडा कारागृहात महात्मा गांधी यांचे आमरण उपोषण केव्हा झाले? तर मित्रांनो, अस्पृश्यांसाठी आता दलित म्हणून ओळखले जाणारे स्वतंत्र मतदारसंघ देण्याच्या ब्रिटिश सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ म्हणून महात्मा गांधींनी 20 सप्टेंबर 1932 रोजी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण केले. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 7. रॉकी पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे? तर मित्रांनो, रॉकी ही पर्वतरांग उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठी पर्वतरांग आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, उत्तर अमेरिका. प्रश्न क्रमांक 8. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट केव्हा अवकाशात सोडण्यात आला? तर मित्रांनो,
360 किलो वजनाचा हा उपग्रह भारतीय अंतराळ संघटनेने बनवला होता व त्याचे नाव गणितज्ञ खगोलशास्त्र आर्यभट्ट यांच्या नावाने ठेवण्यात आला। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 19 एप्रिल 1975। प्रश्न क्रमांक 9, चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच पुलाची उंची किती मीटर आहे? तर मित्रांनो, हा चालू घडामोडीवरील क्वेश्चन आहे। तर हा येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये 100% तुम्हाला पाहायस मिळेल। तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 359 मीटर इतकी उंची आहे। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे? तर ही महाराष्ट्र पोलिसांच्या राज्य गुप्तचर विभाग SID अंतर्गत येते। तर हिची निर्मिती 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर 2 प्रशिक्षण केंद्राची विलिनीकरण करून या अकादमीची स्थापना करण्यात आली। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पुणे। तर तुम्हाला रोज असे नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी आपल्या नोकरी किडा या YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा। धन्यवाद।